राज्याच्या राजकारणातून अत्यंत एक खळबळजनक घडामोड समोर आलेली आहे। एकनाथ शिंदे यांचे सर्वात जवळचे सहकारी ठाणे जिल्ह्यातील बडे नेते आणि सध्याचे आमदार यांचा सुपारी देऊन गेम करणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शार्प शूटर त्यांचा मागोवा घेत असल्याची महत्त्वाची माहिती। नक्की काय झालंय ते आपण सविस्तर बघण्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि चौथ्यांदा निवडून आलेले ठाणे जिल्ह्यातील शिंदेंचे जवळचे बडे नेते आणि गुवाहाटीपासून ते आजपर्यंत सोबत राहिलेले चौथ्यांदा निवडून आलेले बालाजी किनीकर यांची हत्या करण्याची तयारी असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। यामध्ये बालाजी किनीकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या विरोधात कट रचल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांना दिलेली आहे। बालाजी किनीकर हे लातूरला एका कौटुंबिक सोहळ्यासाठी लग्नासाठी गेले असता शार्प शूटर त्यांचा मागोवा घेत तिकडे सुद्धा पोहोचले होते असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामध्ये पोलिसांनी 2 जणांना समन्स पाठवलेलं दिसत आहे, परंतु अधिकृत माहिती त्यांनी त्या दोघांची नावे दिलेली नाहीत। बालाजी किनीकर हे चौथ्यांदा अंबरनाथमधून निवडून आलेले आहेत। बालाजी किनीकर आणि एक दुसरा गट असे अंबरनाथमध्ये 2 गट आहेत। त्यामध्ये ठाणे गुन्हे शाखेने 2 जणांना ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे काल 26 डिसेंबरला एका कार्यक्रमासाठी गेल्यानंतर 2 शार्प शूटर हे त्यांचा मागोवा घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर बालाजी किनीकर यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली होती। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राज्यात जर आमदारच सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचं काय होईल? तुम्हाला काय वाटतं? हे सरकार अपयशी ठरत आहे का? अनेक ठिकाणी जसे की संतोष देशमुखांचा मर्डर, तसेच अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले, त्यामुळे सरकार हे पूर्ण अपयशी ठरलं आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।